नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण अशा 3 महाराष्ट्रीयन थाळी बघणार आहोत, ज्या 3 महाराष्ट्रीयन थाळी अवघ्या ₹40 पासून मिळतात. आता या महाराष्ट्रीयन थाळी कुठे-कुठे आहेत आणि त्यात कोणते-कोणते पदार्थ आहेत, हे आपण बघूया. मंडळी, यातील पहिली महाराष्ट्रीयन थाळी आहे ती सिद्धिकला मेस, जे शनिपारजवळ असलेल्या रमेश डाईंगच्या समोर असलेल्या पाषाणकर ऑटोमोबाईल शेजारी. तुम्ही खरेदी करण्यासाठी तुळशीबाग किंवा मंडई या भागात जाणार असाल, तर तुमच्या जेवणाचा प्रश्न मिटलाच म्हणून समजा. या थाळीमध्ये तुम्हाला फक्त पोळी भाजी पाहिजे असेल, तर 2 पोळ्या आणि 1 वाटी भाजी ही ₹40 मिळते. 3 पोळ्या आणि भाजी ₹50 आणि 4 पोळ्या आणि 1 वाटी भाजी ₹60 असे 3 ऑप्शन तुम्हाला मिळतील. तुमच्या भुकेनुसार तुम्ही पोळी भाजीचे ऑप्शन निवडू शकता आणि या थाळीचा आस्वाद घेऊ शकता. फक्त वरण भात हा देखील इथे उपलब्ध असतो. तोही ₹50त. मिनी थाळी ₹80त मिळते, ज्यामध्ये तुम्हाला 3 पोळ्या आणि वरण भात मिळतो. तसेच राईस प्लेट म्हणजे महाराष्ट्रीयन थाळी ₹100त मिळते, ज्यामध्ये तुम्हाला 4 पोळ्या, भाजी आणि वरण भात हे मिळते. या सर्व थाळ्यांमध्ये मिळणाऱ्या पोळ्या या ताज्या तयार केल्या जातात. इथले माळवदे काका जे आहेत, ते जातीने स्वतः हा स्वयंपाक करताना लक्ष घालतात. यांच्याकडे सकाळी आणि संध्याकाळी भाजी आणि पोळ्या या ताज्या मिळतात. त्यामुळे तुम्हाला खात्रीशीर महाराष्ट्रीयन थाळी, तेही अगदी शनिवार या भागात पाहिजे असेल, तर सिद्धकला मेस हा एक चांगला पर्याय आहे. स्वच्छता आणि माफक दर यामुळे यांच्या थाळीसाठी अक्षरशः झुंबड उडते. इथे राहणारे बरेचसे विद्यार्थी तसेच नागरिक यांच्या थाळीचा आस्वाद घेतात. जर तुम्ही या भागात असाल, तर या थाळीचा आस्वाद एकदा नक्की घ्या. शिवाय आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यांच्याकडे कोणकोणते पदार्थ मिळतात त्याचं दरपत्रक दिसेल. मंडळी, आता आपण बघणार आहोत दुसरी थाळी. पुण्यातील कुमठेकर रोड येथे असलेल्या लक्ष्मण भुवन येथे ही थाळी मिळते. लक्ष्मण भुवन हे कुमठेकर रोड येथे चितळे सदन आहे त्याच्या समोर आहे. स्वामी समर्थांच्या भक्ताने सुरू केलेली ही थाळी सेवाभावे इथल्या ग्राहकांना दिली जाते. अवघ्या ₹40त तुम्हाला 2 पोळ्या,
एक पातळ भाजी आणि भात असे पदार्थ या थाळीमध्ये मिळतात. जर तुम्हाला ही थाळी पार्सल पाहिजे असेल तर फक्त ₹50 म्हणजे ₹10 अधिक मोजायला लागतात. लक्ष्मी रोड जवळ असल्यामुळे येथे विद्यार्थी तसेच लक्ष्मी रोडवरील दुकानांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आणि खरेदीसाठी येणारे ग्राहक या थाळीचा आस्वाद घेतात. दुपारी 12 ते 2:30 या कालावधीत ही थाळी मिळते. या थाळीमध्ये तुमची भूक आरामात शमू शकते. दर गुरुवारी इथे तुम्हाला पिठलं भाकरी देखील मिळेल. या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी मी ही थाळी पार्सल आणली, ज्यामध्ये मला वाडगाभर भाजी आणि 2 पोळ्या शिवाय भातही होता. अवघ्या ₹40त मिळणाऱ्या या थाळीचा पत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. पुण्यातील नवी पेठ तालमीसमोर असलेल्या हलकं-फुलकं इथे तुम्हाला पोळी भाजी अवघ्या ₹50त मिळेल आणि परिपूर्ण अशी व्हेज थाळी ही ₹70त मिळेल. इथे व्हेज थाळी मिळते, जी अवघ्या ₹125त आहे. ज्यामध्ये 2 भाज्या, कढी खिचडी, भात, 2 पोळ्या आणि भाज्यांमध्ये एक रस्सा भाजी आणि दुसरी ग्रेव्ही असलेली भाजी मिळते. दहीवडा देखील या थाळीमध्ये मिळतो आणि रायता देखील आहे. ही संपूर्ण थाळी तुम्हाला ₹125त मिळेल. पुढील थाळी आहे, जी ₹50त मिळते. ज्यामध्ये 2 पोळ्या, एक रस्सा भाजी आणि ग्रेव्ही असलेली भाजी शिवाय रायता मिळतो. ₹70ची ही थाळी आहे, ज्यामध्ये 2 भाज्या, 2 पोळ्या, वरण, भात आणि रायता मिळतो. ही थाळी तुम्हाला पोटभर आहे. या थाळीचा आस्वाद हलकं-फुलकं नवी पेठेतील हलकं-फुलकं इथे नक्की घेऊ शकता. मंडळी, या 3 थाळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण भविष्यात येणारे व्हिडिओज असेच काही अफोर्डेबल थाळी आणि अफोर्डेबल गोष्टींचे असतील. तेव्हा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पण पाठवा, जेणेकरून त्यांनाही या थाळींविषयी माहिती होईल. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.